अबे राजा, बाया गियाने आहे का पेराले पेर उदिम गिदिम करून ठेवला म्या. बायाने भेटून आले, माणसाने भेटून आले म्हटलं. कालपासून मी त्याच्या माग चक्रा मारून राहिलो. या बहिणी भेटत राजा. कास्तकाराचं लई खराब काम झालं रे बा. आता सांग बरं, पेराव नाही का माणसाला पाणी हे पहिले मर करून आलं येऊन राहिलो. मग आता कसं करावं तूच सांग. आहे का माणसं गिनसो त्यापाशी? त्याचे का आंदोलन झालतं ना, मनरेगासाठी झालतं म्हटलं. समजलं का तुले? नाही राजा, काय होतं ते? आपले का MRGS 500 रुपये रोज भेटते, दणक्यात काम राहते. मग काय तुला कशा बाया भेटते? आपले का 2 दिवस होतो म्हटलं मी तिथं. कर्जमाफी तर कामाचीच आहे, पण MRGS पण कामाचं आहे म्हटलं. अरे बा, हे होतं का ते आंदोलनात? काय राजा, अशा गोष्टी तू सांगत नाही मले. आपलं काम झालं असतं ना, मी तर 100% आलो असतो म्हटलं. ते रुपये रोज भेटल्यावर दन बाया येईन. कास्तकारही म्हटलं त्याच्यापासून काम करून घेईन. नाही तर MRGS चे लोक काम कमी, निम्यात तुम्ही आम्ही, असं काम होतं त्याचं. पण आता म्हटलं त्याला काम करावंच लागतं म्हटलं, कारण कास्तकार राहील ना भाऊ त्याच्या पाठी. बरं, कर्जमाफी होत राहिली म्हणते. 2 ऑक्टोबर पर्यंत सांगितलं म्हणते भाऊ त्याला मुदत. बच्ची भाऊ ना 2 ऑक्टोबर नंतर नाही झाली मग तर भाऊ तो माणूस तुलाही माहित आहे, मलाही माहित आहे, खुर्चीच तोडते म्हटलं मुख्यमंत्र्याची डायरेक्ट. माणूसच तसा जमणार आहे ना. कोणाला झापड मारू दे तर कोणाला लॅपटॉप फेकून मारू दे. असा खतरनाक माणूस आहे म्हटलं तो. अधिकारी तर सरसर मुद्दे म्हटलं त्याच्यासमोर. शिबवणं केलं राजा, ते सगळे सामान्य माणसासाठीच केलं म्हटलं. माझ्या भाऊ 2 वर्षा पहिले असाच म्हटलं मेला फाशी घेऊ. कोण तर त्याच्यावर बँकेचं कर्ज होतं, वसुलीवाली त्याच्या घरी येऊन राहिले ते म्हटलं बार. माझा भाऊ मेला, पण आता मी दुसरा भाऊ कोणी कास्तकार मरून देईन भाऊ. म्हणून आता 2 ऑक्टोबरले डायरेक्ट मुंबई गाठाची, म्हणजे गाठाची. आपण चलशील ना तू? हा. मग वाट चालतो अपंगांचे हाल जाणून, वेदनेचे वार रोखतो. शेतकरी कामगार मजुरांचा आधार, रक्षणास धावतो नायक हा दमदार. राहणार नाही रे कोणी निराधार, आपलाच माणूस हा. जगजगती आग तू, स्वाभिमानी वाघ, महाराष्ट्रासाठी बच्चू कडू. गरिबांची हाक तू.